नमस्कार, मी माधवी गुंटे। आज सहज एक कविता वाचनात आली, तर ती कविता परत परत वाचावीशी वाटली। ही संवेदनशीलता असलेल्या कवयित्री वर्षाताई पवार तावडे यांची ती टिकवते घरपण ही कविता। त्यांनी त्यांच्या ती टिकवते घरपण या तिच्यावरील कवितेत अतिशय हळूवार व सजग अशा शब्दात घरातील स्त्रीचे खूप सुंदर वर्णन केलंय। तर ती टिकवते घरपण ही कविता वाचताना मन कळत नकळत अनेक गोष्टींची नोंद करत असतं, असंच या कवितेतून मला जाणवलं। तर ती कविता सादर करते। घरातील तिच्यावरती अतिशय सुंदर भाष्य करणारी कवयित्री वर्षा पवार तावडे यांची एक सुंदर कविता। ती नुसतं घर नाही सांभाळत, ती टिकवते घरपण। ती टिकवते घरपण। ती नुसतं घर नाही सांभाळत, ती टिकवते घरपण। नाक्यावरच्या इडापिडांची चतुराईने करते बोळवण। नाक्यावरच्या इडापिडांची चतुराईने करते बोळवण आणि उधळणाऱ्या वासरांना हळूवार घालते वेसण। आणि उधळणाऱ्या वासरांना हळूवार घालते वेसण। ती टिकवते घरपण। पै पैक्याच्या जोडीला। पै पैक्याच्या जोडीला म्हणजे प्रत्येक स्त्री आपला एक छोटासा चोर कप्पा किंवा तांदूळाचा डबा, धान्याचा डबा म्हणून आपण त्याच्यात काही बचत करत असतो। आणि अडचणीच्या प्रसंगी प्रत्येक स्त्री घरात पटकन ती बचत केलेले काय 2 पैसे असतील, काही पैसा असेल, ती हातात देते आणि म्हणते हे घ्या, अडचणीच्या वेळेला उपयोगी। म्हणून पै पैक्याच्या जोडीला माणसांची करते साठवण। पै पैक्याच्या जोडीला माणसांची करते साठवण। अन उसवलेल्या नात्यांना कुशलतेने घालते शिवण। अन उसवलेल्या नात्यांना कुशलतेने घालते शिवण। ती टिकवते घरपण। ती नुसती चूल नाही सांभाळत, ती नुसती चूल नाही सांभाळत, चुलीचं बनते सरपण। ती नुसती चूल नाही सांभाळत, तर चुलीचं बनते सरपण। घर सावरण्याच्या कौशल्याची त्यालाही देते शिकवण। घर सावरण्याच्या कौशल्याची त्यालाही देते शिकवण। ती टिकवते घरपण। ती टिकवते बरं का घरपण। आणि ती नुसतं घरच नाही सांभाळत, तर ती टिकवते घरपण। ती टिकवते घरपण। धन्यवाद।